तर याचा हात बघून मला एकदम अशी अंधारी आली की यांनी काय करून ठेवलं, म्हणजे मला सुद्धा सुचलं नाही 2 मिनटं. तर हा असा उद्योग करून ठेवतो आणि काय उद्योग करून ठेवला तो मी तुम्हाला समोर सांगतेच. तर रात्रीची वेळ होती आणि हा बघा मस्ती चालू होती याची इथे, आणि त्याला गेटचा आवाज आला बाहेर आणि त्याला दरवाजा उघडायला गेला तर अचानक त्याचे पप्पा दिसले. कारण पप्पाची आणि मुलांची 1.5 महिन्यानंतर भेट झाली होती. कारण ते दोघंही एवढे खुश होते, कारण त्यांना मी दोघांनाही सांगितलं नव्हतं पप्पा येणार आहेत ते, आणि एवढे काही खुश झाले ते की खूप खुश झाले. आणि का 1.5 महिन्यानंतर भेट झाली ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच. आणि यांनी जो उद्योग करून ठेवलेला होता, तर आर्यन अभ्यास करत होता आणि मी किचनमध्ये होती. तर याला नेलपेंटची बॉटल दिसली आणि यांनी काय केलं, पूर्ण हातावर सांडून घेतली. आणि आर्यननं अचानक पाहिलं आणि एवढ्या जोरात ओरडला तो की मम्मा याच्या हाताला काय लागलं बघ. येऊन पाहते तर मी सुद्धा घाबरलेली होती, पण मग जवळ गेल्यानंतर पाहिलं तर त्या हाताला त्याच्या नेलपेंट लागलेली होती. मग कुठं मी थोडासा मोकळा श्वास घेतला, नाहीतर अक्षरशः माझ्या म्हणजे श्वाससुद्धा अडकला होता की या पोरांनी काय करून ठेवलं ते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. मग आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. मी इथे तयार वगैरे झाली कारण पप्पा आलेले होते. आणि मग बाहेर जाऊन बघतो तर दुसऱ्या दिवशी आपल्या गजानन महाराजांचा प्रगट दिवस होता आणि हे रात्रीचा व्हिडिओ आहे पहिल्या दिवशीचा. तर आमच्या इथे आहे ना, ज्या रोडवर आम्ही राहतो त्या रोडवर एवढी काही गर्दी असते, कारण सर्व पैदल जाणारी वारी असते आणि छोट्या मुलांपासून मोठ्यापर्यंत भरपूर लोक असे पैदल जातात. अगदी मुंगीसारखी धार असते, त्यामुळे खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही पोचलो मार्केटमध्ये. तर मला घ्यायचे होते काही कर्टन्स वगैरे, चटई, भरपूर काही सामान घ्यायचं होतं. मग आम्ही तिथं गेलो. भरपूर काही व्हेरायटी होती आणि एवढे सुंदर सुंदर पडदे होते तिथं. तर मग मी घेतले, तिथं चॉईस वगैरे केले आणि मग बाहेर आलो. तर मुलांना नारळ पाणी वगैरे प्यायचं होतं, ते सुद्धा दिलं त्यांना. आणि मग समोर आल्यावर आर्यनचं, ऋतूचं म्हणणं होतं की मला पावभाजी खायची. मग आम्ही इथे एका नवीन ठिकाणीच गेलो. दरवेळेस आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो, पण इथं ते पावभाजी खायला म्हणजे बिलकुल थोडीही चव नव्हती त्याला. त्यानंतर मग घरी पोचलो तर इथे 10 वाजले होते आम्हाला घरी यायला. मग मी काहीही शूट केलं नाही आणि काय काय वगैरे आणलेलं हे सर्व मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.